जय भीम, नमो बुद्धाय सर्वांना. तुम्ही ऐकत आहात प्रज्ञा प्रवाह, धम्मपदाच्या अमूल्य शिकवणींचा प्रवास. ज्यांनी मागील भाग ऐकले नाहीत त्यांनी नक्की प्लेलिस्टमध्ये जाऊन भाग 1 ते 5 ऐका. आणि जर तुम्हाला अशीच ज्ञानपूर्ण, शांत आणि जीवन बदलणारी ऑडिओ आवडत असतील तर फक्त 59 रुपयांत सदस्यत्व घेऊन आमच्या परिवाराचा भाग व्हा. आज आपण एका खूपच रंजक विषयावर बोलणार आहोत. हो, आणि हा विषय खरोखरच आजच्या काळासाठी खूप गरजेचा आहे. नक्कीच. म्हणजे आपण आज धम्मपदातील अत्यंत महत्वाचा अध्याय मूर्खवर्ग, ज्याला पाली भाषेत बालवग्घ म्हणतात, त्यावर चर्चा करणार आहोत. पण त्याआधी मला एक कल्पना मांडायची आहे. बरं, सांग. समजा एखादा माणूस आयुष्यभर अत्यंत महागडी आणि दुर्मिळ पुस्तकं गोळा करतो. ती पुस्तकं तो एका भव्य कपाटात सजवून ठेवतो. जे लोक त्याच्या घरी येतात ते ती लायब्ररी बघून थक्क होतात. पण गंमत म्हणजे त्या माणसाला स्वतःला वाचताच येत नाही. तो कधीच ती पुस्तकं उघडून बघत नाही किंवा त्यातलं ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. हे ऐकायला थोडं विचित्र आणि हास्यास्पद वाटतं ना? अगदीच. म्हणजे हे खूपच विरोधाभासी आहे. हो ना. पण 2500 वर्षांपूर्वीच्या या महान ग्रंथानुसार आपल्यापैकी अनेक लोक आज अगदी हेच करत आहेत. आणि म्हणूनच आज आपण खऱ्या मूर्खपणाची व्याख्या काय आहे यावर सखोल चर्चा करणार आहोत. माणूस बाहेरून कितीही यशस्वी किंवा विद्वान दिसला तरी बुद्धांचे विचार त्याला काय म्हणतात हे आपण पाहणार आहोत. अगदी बरोबर. आणि तू सुरुवातीला जी पुस्तकांची उपमा दिलीस ती खूपच चपखड आहे. कारण साधारणपणे जेव्हा आपण मूर्ख हा शब्द वापरतो तेव्हा तो आपण अत्यंत उथळ अर्थाने वापरतो. म्हणजे बुद्ध्यांक कमी असलेला माणूस? हो. आपल्याला वाटतं की ज्याला शाळेत कमी गुण मिळतात, ज्याला लिहिता वाचता येत नाही किंवा जो अडाणी आहे तो मूर्ख. पण धम्मपदाचा हा अध्याय मानवी मानसशास्त्राचा एक खूप खोल आरसा आहे. अच्छा. बुद्धांनी केलेली मूर्खपणाची व्याख्या ही तुमच्या पदव्या, तुमची मार्कशीट किंवा तुमचा बँक बॅलन्स यांच्या खूप पलीकडची आहे. इथे मूर्खपणाचा संबंध एखाद्या माहितीच्या अभावाशी कमी आणि विवेकाच्या अभावाशी जास्त आहे. विवेक. हो. या अध्यायात शिरण्यापूर्वी आपल्याला हे समजून घेणं आवश्यक आहे की सध्याचा आपला समाज ज्याला शहाणपण मानतो आणि बुद्धांनी ज्याला खऱ्या अर्थाने शहाणपण म्हटलं आहे त्यामध्ये खूप मोठी दरी आहे. बरं, थांब. इथे मला थोडं खोलात जायचंय आणि हा मुद्दा थोडा उलगडून पाहायचा आहे. कारण म्हणजे आपण अशा जगात राहतो जिथे यशाची व्याख्या खूप स्पष्ट आणि मोजता येण्यासारखी आहे. हो, भौतिक यश. अगदी. जर एखाद्या व्यक्तीकडे परदेशातील मोठ्या विद्यापीठाच्या पदव्या असतील, प्रचंड संपत्ती असेल, तो एखाद्या मोठ्या कंपनीचा सीईओ असेल, तर जग त्याला शहाणाच मानतं ना? नक्कीच मानतो. कारण त्याने तो पैसा किंवा ते यश त्याच्या बुद्धीनेच मिळवलेलं असतं. त्याचे निर्णय अचूक असतात. मग अशा व्यावहारिकदृष्ट्या हुशार माणसाला बुद्ध मूर्ख का म्हणतील? हां, खूपच महत्वाचा आणि रास्त प्रश्न आहे. हे बघ, बुद्ध त्या व्यक्तीच्या व्यावहारिक बुद्धीला किंवा त्याने मिळवलेल्या यशाला अजिबात नाकारत नाहीत. व्यवसाय कसा चालवायचा, पैसे कसे कमवायचे, यात तो माणूस नक्कीच अत्यंत हुशार असू शकतो. पण समस्या तिथे निर्माण होते जेव्हा हे बाह्य यश त्या माणसाच्या आत एक वेगळ्याच प्रकारचं अंधत्व निर्माण करतं. यामागचं मानसशास्त्र समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे यशाची नशा. अगदी तेच. जेव्हा एखाद्या माणसाला सतत यश मिळत जातं तेव्हा त्याच्या मेंदूक एक प्रकारचा, काय म्हणतात त्याला, अहंकाराचा फुगा तयार होतो. त्याला वाटायला लागतं की मी एवढे पैसे कमवले, माझ्याकडे एवढी सत्ता आहे, म्हणजे मला जगातलं सर्व काही समजतं. अरेच्छा. आणि हा जो अहंकार आहे तो त्याच्या विवेकावर, म्हणजेच काय योग्य आणि काय अयोग्य हे ओळखण्याच्या क्षमतेवर एक घट्ट पट्टी बांधतो. तो स्वतःलाच फसवू लागतो. बापरे. म्हणजे आपण अनेकदा पाहतो की एखादा अत्यंत यशस्वी व्यावसायिक असतो पण त्याच्या वैयक्तिक आयुष्यात पूर्ण गोंधळ उडालेला असतो. हो, अशी अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला आहेत. तो माणूस आपलं संपूर्ण आयुष्य केवळ धन कमावण्यात घालवतो, पण त्या प्रक्रियेत तो स्वतःची मनःशांती कायमची हरवून बसतो. रात्री शांत झोप लागण्यासाठी त्याला गोळ्या घ्याव्या लागतात. तरीही त्याला वाटत असतं की मी तर जिंकतोय. नेमकं हेच. आणि म्हणूनच धम्मपद त्याला बाल किंवा मूर्ख म्हणतं. कारण तो स्वतःचं नुकसान स्वतःच करत असतो. आणि दुर्दैव म्हणजे त्याला त्याची जाणीवही नसते. या अध्यायात मूर्ख माणसाचं जे वर्णन आलं आहे ते अतिशय सूक्ष्म आहे. असा माणूस चुकीच्या लोकांच्या संगतीत राहतो. कारण त्याला फक्त होला हो म्हणणारे लोक आवडायला लागतात. कोणी चूक दाखवली की तो संतापतो. म्हणजे तो स्वतःच्याच अहंकारामुळे स्वतःभोवती दुःखाचं जाळं विणतो. अगदी बरोबर.
त्याला वाटत असतं की तो जगावर नियंत्रण मिळवतोय, पण प्रत्यक्षात तो स्वतःच्याच अशांत विचारांचा गुलाम झालेला असतो. हे खूपच भयानक आहे, कारण आपण जगाला कंट्रोल करायला जातो, पण स्वतःच्याच डोक्यात पूर्णपणे अडकलेलो असतो. पण मग इथे एक दुसरा विचारही समोर येतो. कोणता विचार? जर केवळ संपत्तीने किंवा पदव्यांनी शहाणपण येत नसेल, तर मग यावर उपाय काय? आपण नेहमी ऐकतो की जर शहाणं व्हायचं असेल तर ज्ञानी लोकांच्या संगतीत राहा. आजच्या भाषेत ज्याला आपण नेटवर्किंग म्हणतो. बरोबर आहे. मग जर एखाद्या अहंकारी माणसाला आपण सतत अशा ज्ञानी लोकांच्या संगतीत ठेवलं तर त्याचा अहंकार गळून पडेल ना? तो कधीतरी शहाणा होईलच ना? इथेच तर सगळ्यात मोठी गोम आहे. ज्ञानी लोकांच्या केवळ जवळ असणं आणि त्यांचं ज्ञान प्रत्यक्षात आत्मसात करणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. बुद्धांनी या संदर्भात एक अत्यंत सुंदर आणि आजही तितकीच प्रभावी असलेली उपमा दिली आहे. कोणती उपमा? ते म्हणतात, एखादा मूर्ख मनुष्य जरी आयुष्यभर ज्ञानी लोकांसोबत राहिला तरी तो सत्य समजू शकत नाही, जसं एखाद्या अन्नाच्या ताटात असलेला चमचा. चमचा? हो, तो चमचा आयुष्यभर त्या अत्यंत स्वादिष्ट अन्नात बुडलेला असतो, पण तो कधीच त्या अन्नाची चव जाणू शकत नाही. अरे वा, ही चमच्याची उपमा खरोखरच खूप खोल आहे. पण मला याच्यामागचं कारण समजून घ्यायचंय. जर आपण यावर थोडा विचार केला तर चमचा अन्नाची चव का घेऊ शकत नाही? तूच विचार कर. कारण तो धातूचा बनलेला असतो. तो आतून पूर्णपणे कडक आणि बंदिस्त असतो. अन्नाचा आणि त्याचा फक्त बाह्य पृष्ठभागावरून संपर्क येतो. अन्न त्याच्या आत झिरपत नाही. अगदी अचूक पकडलंस तू. माणसाच्या बाबतीत तो धातू म्हणजेच त्याचा अहंकार, त्याचे पूर्वग्रह आणि त्याचे स्वतःबद्दलचे खोटे समज. अच्छा. जर तुमचं मन अहंकाराच्या धातूने बंदिस्त असेल तर तुम्ही साक्षात बुद्धांच्या शेजारी जाऊन बसलात तरी तुम्हाला काहीच फरक पडणार नाही. चमचा फक्त अन्न इकडून तिकडे हलवण्याचं काम करतो, स्वतः त्यातलं पोषण घेत नाही. म्हणजे लोक ज्ञानी लोकांच्या चर्चा ऐकतात, पण ते फक्त इतरांना सांगण्यासाठी. हो, स्वतःची विद्वत्ता मिरवण्यासाठी. त्यांच्या स्वतःच्या आत काहीच बदल होत नाही. खरं सांगायचं तर हे ऐकताना मला माझीच थोडी लाज वाटतेय. आणि मला एक गोष्ट इथे कबूल करावीशी वाटते. काय झालं? कारण ही चमच्याची उपमा आजच्या डिजिटल युगाला अगदी तंतोतंत लागू पडते. मी माझीच गोष्ट सांगते. माझ्या फोनमध्ये इंस्टाग्राम आणि फेसबुकवर असे शेकडो हजारो कोट्स, तत्वज्ञानाचे सुविचार सेव्ह केलेले आहेत. हां. मी रोज तत्वज्ञानाचे व्हिडिओ बघते, पॉडकास्ट ऐकते. पण कालच जेव्हा मी गाडी चालवत होते आणि ट्रॅफिकमध्ये एका माणसाने अचानक मला कट मारला, तेव्हा मी प्रचंड संतापले. माझा पूर्ण तोल गेला होता. हे आपल्या सगळ्यांसोबतच होतं. मग मला आता प्रश्न पडतोय, हे सगळं शांतीचं ज्ञान माझ्या फोनमध्ये आहे, डोक्यात कुठेतरी आहे, पण माझ्या प्रत्यक्ष वागण्यात का नाही? मी सुद्धा या जगातली ती चव न समजणारी चमचाच झालीये का? हे खूप प्रामाणिक निरीक्षण आहे तुझं. आणि आजच्या काळात आपण सर्वजण कधी ना कधी या चमच्या अवस्थेतून जातोच. कारण आपण एका मोठ्या भ्रमात जगत आहोत. भ्रमात? हो, आजच्या माणसाला वाटतं की माहिती म्हणजेच ज्ञान, इन्फॉर्मेशन म्हणजेच नॉलेज. आपल्या बोटांच्या टोकावर जगभरातील माहिती आहे. जेव्हा आपण ती गोळा करतो तेव्हा आपल्या मेंदूला एक खोटं आनंद मिळतो, ज्याला आपण डोपामाइन हिट म्हणतो. म्हणजे आपण फक्त वाचतो आणि आपल्याला वाटतं आपण शहाणे झालो? अगदी तेच. पण बुद्धांच्या मते ज्ञान हे फक्त मेंदूत साठवण्यासाठी नसतं, ते तुमचं आचरण बदलण्यासाठी असतं. लोक तत्वज्ञानाचे मोठे विचार फक्त लाईक्स मिळवण्यासाठी टाकतात. हा दुसऱ्या प्रकारचा मूर्ख आहे, जो केवळ ज्ञानाचा दिखावा करतो. आपण सर्वजण या माहितीच्या महासागरात बुडलेले चमचे झालो आहोत. हे खरंच खूप धक्कादायक आहे. लोक सतत वाद घालतात, मी कसा बरोबर आहे हे दाखवण्यासाठी हजारो शब्दांच्या पोस्ट लिहितात. हो, पण दुसऱ्याचं ऐकूनच घेत नाहीत. मग जर केवळ माहिती गोळा करणं म्हणजे शहाणपण नसेल, तर खऱ्या ज्ञानाकडे जाण्याचा रस्ता नेमका कोणता आहे? जर मला चमचा राहायचं नसेल तर मी सुरुवात कुठून करायची? याची सुरुवात एका अत्यंत साध्या पण आचरणात आणायला सर्वात कठीण असलेल्या पायरीवरून होते. कोणती पायरी? बुद्धांचा यावर अत्यंत स्पष्ट संदेश आहे. जो आपली स्वतःची चूक ओळखतो आणि स्वतःला मूर्ख समजतो, तो किमान त्या पातळीवर तरी खरा शहाणा असतो. अज्ञान स्वीकारणे हेच ज्ञानाकडे जाण्याचं पहिलं पाऊल आहे. पण हे सांगायला खूप सोपं वाटतं. प्रत्यक्षात स्वतःला मूर्ख मानणं किंवा मला यातलं काहीच माहिती नाही हे मान्य करणं, हे इतकं कठीण का जातं आपल्याला? कारण लहानपणापासून समाजानं आपल्याला एक खोटा समज दिला आहे की चूक मान्य करणं म्हणजे आपला पराभव आहे. आपल्याला सतत इतरांसमोर परफेक्ट दिसायचं असतं. आपला अहंकार आपल्याला एक अत्यंत जड मुखवटा घालायला लावतो. तो मुखवटा सांभाळण्यासाठीच आपली सर्व ऊर्जा खर्च होते.
जोपर्यंत आपण असा विचार करतो की मला सर्व समजतं, तोपर्यंत नवीन गोष्टी शिकण्याची दारे आपण स्वतःच बंद करून घेतो. म्हणजे रिकामा पेला असल्याशिवाय त्यात काही ओतता येत नाही, तसंच काहीसं. अगदी बरोबर. जेव्हा माणूस मोकळेपणाने मान्य करतो की माझ्याकडून चूक झाली, तेव्हा त्याचा तो अहंकाराचा मुखवटा गळून पडतो. चूक मान्य करणं ही कमजोरी नसून ती प्रचंड मोठी मानसिक ताकद आहे. हा, विचार खरोखरच खूप सखोल आहे. स्वतःचा मुखवटा उतरवून ठेवणं. या सर्व शिकवणींचा जर आपण एक सारांश काढला, तर मला प्रामुख्याने 3 मोठे संदेश अत्यंत स्पष्टपणे दिसत आहेत. कोणते 3 संदेश? पहिला म्हणजे चुकीच्या संगतीपासून दूर राहा. आणि मला वाटतं आजच्या काळात चुकीची संगत म्हणजे फक्त वाईट मित्र नाहीत, तर आपला तो चुकीचा डिजिटल कंटेंट, तो अल्गोरिदम जो आपल्याला सतत राग आणणाऱ्या गोष्टी दाखवतो, ती नकारात्मक माहितीसुद्धा आपली चुकीची संगतच आहे. 100% बरोबर. तुम्ही ज्या प्रकारची माहिती सतत पाहता, तसेच तुमचे विचार बनतात. आजचा इंटरनेटचा अल्गोरिदम तुम्हाला फक्त तुमच्याच मतांची पुष्टी करणारी माहिती देतो. तुम्ही दुसऱ्या बाजूचा विचार करायलाच विसरता. हो ना? ही आधुनिक काळातील सर्वात मोठी चुकीची संगत आहे, जी तुम्हाला बाल म्हणजेच मूर्ख बनवते. अगदी अचूक. आणि दुसरा संदेश आहे अहंकार आणि अज्ञान यांना प्रामाणिकपणे ओळखा. आणि तिसरा संदेश, ज्ञान हे फक्त ऐकण्यात नाही, तर ते आचरणात आहे. अगदी बरोबर. पण इथे मला एक थोडा वेगळा प्रश्न पडतोय. आपण हे सगळं का करतोय? म्हणजे मी माझा अहंकार कमी केला, मी चूक मान्य करायला शिकले, पण हे सगळ्याचा आपल्या रोजच्या आयुष्यातील अंतिम हेतू काय आहे? कारण आपण बघतो की जगात जे लोक आक्रमक आहेत, जे इतरांना दाबून पुढे जातात, तेच जगावर राज्य करताना दिसतायत. मग बुद्धांचा हा धम्म आपल्याला नेमकं काय मिळवून देणार आहे? जर आपण हे व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं, तर आपल्याला समजेल की बुद्धांचा धम्म आपल्याला बाह्य जग जिंकायला शिकवतच नाही. कारण बाह्य जग जिंकणं ही एक न संपणारी शर्यत आहे. तुम्ही आज एकाला हरवाल, उद्या दुसरा कोणीतरी तुम्हाला हरवेल. म्हणजे तो एक कधीही न संपणारा संघर्ष आहे. हो, धम्माचा अंतिम हेतू आहे स्वतःच्या मनावर विजय मिळवणे. समजा बाह्य जगात तुम्ही खूप मोठी युद्ध जिंकली, मोठी कंपनी उभी केली, पण तुमचं स्वतःचं मन जर सतत अस्थिर असेल, छोट्या गोष्टींवरून तुम्हाला राग येत असेल, तर तो विजय पूर्णपणे अर्थहीन आहे. म्हणजे आतून तुम्ही गुलामच आहात. अगदी. जो माणूस स्वतःच्या मनावर राज्य करू शकत नाही, तो जगावर राज्य करूनही आतून पराभूतच राहतो. मनावरचा विजयच आपल्याला या मूर्खपणाच्या अंधारातून बाहेर काढतो. तर याचा अर्थ असा की ज्ञान हे जगावर प्रभाव पाडण्यासाठी नसून स्वतःचं आचरण सुधारण्यासाठी असतं. जो माणूस बाहेरून शांत आहे, ज्याला आपण किती हुशार आहोत हे सिद्ध करण्याची हाव नाही, तोच खरा शहाणा आहे. अगदी अचूक निष्कर्ष. मूर्ख माणूस सतत बाह्य जगाला बदलण्याचा प्रयत्न करतो, पण शहाणा माणूस स्वतःला बदलण्यावर लक्ष केंद्रित करतो. हे खरोखरच डोळे उघडणारं आहे. आजच्या चर्चेच्या शेवटी एक विचार जो आपण सर्वांनी नक्की लक्षात ठेवावा, जेव्हा भविष्यात सोशल मीडियावर किंवा खऱ्या आयुष्यात कुणाशी मतभेद होतील, तेव्हा आपण एक क्षण तिथेच थांबायला हवा. हो, आई स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. अगदी स्वतःला विचारायला हवं, मी आता स्वतःची चूक स्वीकारणाऱ्या शहाण्या माणसासारखी वागतेय की अन्नाची चव न समजणाऱ्या त्या अहंकारी चमच्यासारखी? जर हा भाग तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा. धम्मपदाचे मागील सर्व भाग प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत, ते नक्की ऐका. आणि अशाच ज्ञानमय प्रवासासाठी फक्त 59 रुपयांत सदस्यत्व घ्या. जय भीम, नमो बुद्धाय.